दोन संघनायक दोन विजेता संघनायक यायचा आहे. दोन्ही संघाचे संघनायक प्लीज या नाणेफेक करण्यासाठी. एका बाजूला सोनिका माता मालोडी, चला विशाल रावते येत आहेत मॅन ऑफ द मॅच खेळण्यासाठी, ज्याने 11 चेंडूचा सामना करत असताना 32 धावा ज्याच्या बॅट मधनं आल्या. द मॅन ऑफ द मॅच मिस्टर विशाल रावते. तर हितेंद्र पाती यांच्या शुभ हफ्ते इथे मात्र सन्मानित करण्यात येतं. बंटी यांच्या शुभ हफ्ते इथे मात्र सन्मानित करण्यात येतं. संदेश उर्फ बंटी याच्या माध्यमातून सन्मान केला जातोय विशालजी रावते यांचा, ज्याने 11 चेंडूचा सामना करत 32 धावा ज्याच्या बॅट मधनं आल्या. तर जबरदस्त परफॉर्मन्स. जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या डावाला खरं तर मात्र दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल त्यावेळेस मात्र आपण आवाज ऐकूया, ते म्हणजे अक्षयजी साठम यांचा. टॉस केला जातोय आणि हे पाहिलं जातंय टॉस जिंकलाय सोनिका माता मालोडी बी. won the toss and choose to field first. हार्ड लक द ग्रेट मराठा टीम. पहिल्याच ओव्हरमध्ये मॅचचा रिझल्ट होता आणि हे ड्रोन कॅमेऱ्याचं दृश्य सर्व आपल्याला दाखवलं जाते ओपनिंग सेरेमनी या स्पर्धेची डिका स्पोर्टच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह. लगेच मॅच ऑन होईल. गिव्ह एक ब्रेक.
चला मॅच ऑन करतोय आपण. सोनिका माता मालोडी बी फिल्डिंग लावून घ्यायची आहे. दोन्ही टीम एक्स्ट्रा मेंबर आमच्यापर्यंत पाठवा. चार ओव्हरचा मॅच आहे, याचं दखल घ्यायचं आपण आणि लगेच फिल्डिंग लावून घ्या सोनिका माता मालोडी बी. आम्हाला देखील ठाऊक आहे कंटिन्यू मॅच खेळावा लागतोय आणि दोन्ही टीमचा एक्स्ट्रा मेंबर का नाही पाय आपला देखील एक्स्ट्रा मेंबर आमच्यापर्यंत पाठवा. बॅटिंग करणारा संघ चॉईस करेल कुठल्या एंडनी खेळायचं आहे. विकी आणि चैतन्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चार ओव्हरचा मॅच. मला वाटतंय सुनील मुकादम जॉईन झालेत अंपायरच्या भूमिकेमध्ये, म्हणून भावेशला आराम दिलाय. कंटिन्यू 3 मॅच त्यांनी अंपायरिंग केले. खऱ्या अर्थाने सुनील मुकादम आणि चेतन पाटील एवन जोडी आहे, खास मैत्री आहे आणि म्हणूनच हे दोन अंपायर. आणि या स्पर्धेत कोणताही रिव्ह्यू वगैरे सिस्टम नाही आहे, याची दखल आपण घ्या. जितेश पाटील बंधू वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. एकच ओव्हर पॉवर प्ले असेल आणि 3 खेळाडू बाहेर असतील, याची नोंद आपण घ्यायची आहे. फिल्डिंग लावून घ्यायची सोनिका माता मालोडी बी. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमचा एक्स्ट्रा मेंबर देखील आमच्यापर्यंत आला. एक डीजेच्या माध्यमातून धून ऐकूया आणि येऊया मॅचच्या दिशेने. थँक्यू. अप्रतिम हे संगीत पेश केलं जात आहे. खऱ्या अर्थाने महादेवला प्रसन्न करणारे हे संगीत आहे. आणि आज महाशिवरात्री. मॅचच्या दिशेने आपण जातोय. 4 ओव्हरचा मॅच. बॉलिंग मार्क वरती आलाय आता स्वराज. या अगोदर शेवटचं षटक टाकलं होतं, आता पॉवर प्ले मध्ये आलाय. द ग्रेट मराठा संघ पराभव झालाय. हार्डलक टफलक भावेशजी पुणेकर.
या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती यायचं आहे. आपण मोहनदादा पाटील आपण देखील या. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी त्यांच्या वतीने आल्यात आणि रवी वाघमारे आपण देखील या. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल स्वराजचा. पहिला बॉल थोडासा बाहेर निघणाऱ्या बॉलला छेडलं गेलं आणि पाहता पाहता चेंडू निघून जाते. डीप पॉइंटला काय एफर्ट्स आहेत. अप्रतिम फिल्डिंग. फेकिंग खराब होईल पण तो बॅकिंग येईल. जबरदस्त फिल्डिंग. पहिल्या बॉल वरती येत आहेत 2 धावा. चैतन्य आहे आणि एका साइडला आपण बघतोय विकी. हे 2 बॅटर. चैतू या संघाची रन मशीन आहे. कानाई पाये संघ चांगल्या फॉर्म मध्ये आपण पाहिलं. या संघाला नवीन जर्सी लुक नवीन पाहायला मिळतो आज. थोडासा रनवे मध्ये बिघाड झालाय आणि इथे डेड बॉल घोषित केलाय. सर्व अपडेट आमचे चेतन पाटील या पंचांकडे आहे. म्हणून अप्रतिम अंपायर म्हणून ज्यांची ख्याती आहे सपोर्ट करतायत प्रत्येक स्पर्धेला. इनसाइड आउट करून खेळलाय. देखना फटका परंतु फिल्डर आहे येईल एक्स्ट्रा कव्हरला आणि त्याने अप्रतिम कॅच कॅरी केलाय. विघ्नेश मडवी डाऊन दी बॉल. काय झेल घेतलाय. विकेट डाऊन. थँक्यू. चांगला कॅच घेतला. आता बॉडी लँग्वेज जे आहे ना फिल्डिंग करत असताना अप्रतिम पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलवरती चांगला फील्ड वर्क पाहायला मिळाला आहे. सोनिका माता मालोडी बी या संघाचं फिल्डिंग युनिट फार महत्वाचे आहे क्रिकेटमध्ये आणि गोलंदाजाला तेच हवंय. सपोर्ट पाहिजे असतो तो फिल्डरचा. म्हणून एखाद वेळी तुमची बॅटिंग बॉलिंग चालणार नाही पण तो फिल्डिंग प्रत्येक मॅच मध्ये चालणं फार महत्वाचं आहे. तिथून धावा स्टॉप होतात. बॉडी लँग्वेज एक चांगली पॉझिटिव्ह पाहायला मिळते. विकेट जात आहेत. फुलटॉस बॉल होता. फिल्डर त्या ठिकाणी येतोय. या क्षणाला थोडस मिसफील्ड होते आणि चेंडू इन टू द गॅप मधून सरळ निघून जातोय. चौकारा करता आलाय 4 धावांचा चौकार. थँक्यू. हुक करायचं होतं पाठीमागच्या दिशेने. स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या मधोमध सरळ चेंडू इन टू द गॅप मधून आणखीन एक येईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार. क्या बात आहे. डीजे देखील शंकर महादेव सर्व संगीत वाजवतात आज. नक्कीच थोडस मिसफील्ड देखील होते. चांगली गाणी वाजल्यानंतर धावपळक वेगाने पुढे येत आहेत. टोटल या पळून पूर्ण केल्यात 3 धावा 13 धावा 5 बॉल. थोडं मिसफील्ड आता सातत्याने पाहायला मिळतंय.
स्वराजने अगोदर चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर एक चौकार सुटला. यावेळी जिथे 2 धावा असतात तिथे 3 धावा आल्यात. टोटल धाव संख्या आहे 13. 5 बॉल 1 विकेट. चांगली पार्टनरशिप बिल्ड होते. चैतन्य आउट झाला, परंतु विकी आणि अभि ही जोडी मैदानात आहे. शेवटचा बॉल या ओव्हरचा. पहिली ओव्हर 4 ओव्हरचा मॅच. ड्राईव्ह केला या चेंडूला आणि पाहता पाहता पुन्हा एकदा मिस फील्ड. पहिल्या 2 बॉल वरती चांगलं फील्ड, त्यानंतर केली मिस फील्ड. 17 रन 1 ओव्हर. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आलाय. पांडूचे समर्थक देखील मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं हार्दिक स्वागत. थोड्याच वेळात त्यांची नावं आमच्यापर्यंत येतील. पांडू संघ देखील आज आहे मला वाटते या हाफमध्ये. भरपूर ठिकाणी स्पर्धा चालू आहेत. 17 धावा 1 विकेट. आजपासून खासदार चषक देखील चालू होईल राजावली परिसरामध्ये. कल्पेशदादा पाटील यांची ती स्पर्धा आणि थोड्याच वेळात त्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडेल. डे नाईटची स्पर्धा. 17 धावा 1 विकेट. 4 ओव्हरचा मॅच. संघ भरपूर उशिराने आलेत, त्या कारणास्तव थोडस आपण षटकांमध्ये कपात देखील करतोय. आणि जर पाहिलं ना तर 2:10 होत आल्यात. स्वीट हिटचा फटका टायमिंग नुसार खेळलाय, परंतु फिल्डर आहे चांगला झेल. पुन्हा एकदा पहिल्या बॉल वरती पहिला विकेट गोलंदाजाला मिळतोय. थँक्यू. जितेंद्र बैतराच्या आतमध्ये जितू येतोय. आणखीन एक भरवशाचा खेळाडू या संघाचा पाहिला तर एक घातक ऑलराऊंडर खेळाडू. या अगोदर अजिंक्य संघाला बाय मिळाले. आणि आज आपण 2 संघ वरती काढतोय. ट्रॉफी जर पाहिलं तर प्रत्येकाला प्रश्न पडेल की इतक्या ट्रॉफ्या कशा काय. वेगवेगळे असोसिएशन आहेत, वेगवेगळी पारितोषिक आहेत. चांगला बॉल स्विंग अँड मिस खाली राहिलाय थोडासा आणि म्हणूनच बॉल इथूनच स्किट होऊन देखील येते. तो संवाद साधला होता चेतन पाटील यांनी देखील की या एंडने खेळत असताना थोडासा बॉल आहे ना क्वेश्चन मार्क राहतोय, स्किट होऊन थोडा खाली देखील राहतोय आणि तितका बॉलरला बेनिफिट ऍडव्हान्टेज राहिलाय या एंडने गोलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा पाहिलं तर काय चेंडू टाकलाय. अप्रतिम फॅन्टास्टिक इनक्रेडिबल बॉल. दांडी गुल.
अशी गाणी लागल्यानंतर वाटते आज मंगळमय दिवस आहे आणि चांगलं वातावरण निर्माण झालंय. म्हणून आज जी गाडी आहेत उडती गाणी कमी, देवाची गाणी जास्त लागतील. महाशिवरात्री आहे आणि उद्यापासून वेगवेगळी गाणी तुम्हाला ऐकायला मिळतील. हळूहळू आमचे कमिटी मेंबर आता हजेरी लावतायत. 17 धावा, 3 विकेट, 3 बॉल. पुन्हा एकदा फटका, वेगळा फटका इम्प्रूव्हमेंट केला होता परंतु तितका प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. एकच धाव येईल, 18 धावा. फटकावरती 4 बॉल, 18 धावा. तुषार म्हात्रे, अंकुश भोईर मॅचचा आनंद घेत आहेत. पांजूवरून खास इकडे आल्यात. अजून त्यांचे मित्र, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. प्रत्येकाची टोपण नाव आहेत. जसं या मॅच मध्ये देखील विक्की, त्यानंतर जितूला पाहिलं, चैतूला पाहिलं. तसेच या एका धावेने धपळक पुढे येईल. 19 धावा, 5 बॉल. शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हरचा, 4 ओव्हरचा मॅच. चांगली गोलंदाजी विघ्नेशच्या माध्यमातून. 2 धावा देत 5 बॉल मध्ये 2 विकेट. तिसरा चेंडू देखील फुल टॉस होता, पायावरती आलाय आणि पंचांकरता चांगलं डिसिजन. फ्लॅम एलबीडब्ल्यू विकेट. क्लीन मिडल स्टंप आणि लेग स्टंपच्या मधोमध लागणारा बॉल होता, समोरच सापडलाय. चांगलं डिसिजन. पायचीच्या माध्यमातून विकेट जाईल. फलकावरती धावा 2 वर 19 धावा. थँक्यू. बॉलिंग मार्क वरती विशाल. विशालचा पहिला बॉल समोर व्ही शेप मध्ये खेळलाय. चांगली फिल्डिंग होते फिल्डरच्या माध्यमातून. 2 धावा. ऑन साइडला खेळलं होतं लॉंगॉनला. वाईड ऑन लॉंगॉन. एकवीस धावा, 4 विकेट, 2.1 चेंडू. ओव्हर द विकेटने गोलंदाजी होत असताना पुढचा बॉल जागा बनवली परंतु थोडासा चेंडू संत गतीने हाताळला होता. तिथपर्यंत टायमिंग झाला नाही. रनआउटची संधी. चुकीच्या एंडला फेकी. ॲक्युरेट फेकी आली असती तर कदाचित रनआउटची शक्यता होती परंतु फेकी जी होती ना उंची जास्त होती. 2 या धावसंख्येने धावपळक. 23 धावा, 4 विकेट, 2.2 चेंडू. नो बॉलचा सिग्नल आलाय. खेळपट्टीच्या बाहेर मला वाटते पिचिंग केलंय आणि तेच पाहिलं गेलं. 3 चा बॉल येणारा.
हितेश चौधरी यांचं आगमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. समीरदादा पाटील यांचे खास मित्र आहेत आणि या स्पर्धेला भेट देण्याकरता ते आलेत. वेलकम हितेश. 2 चेंडू 24 धावा 4 विकेट. येणारा बॉल फ्री हिटचा. इनसाइड एज. एकच धाव. एक धावसंख्येने धावफलक पुढील 25 धावा. प्रोजेक्टेड स्कोअरचा विचार केला याच पद्धतीने धावा राहिल्या तर 40 प्लस 42 च्या आसपास, 12च्या सरासरीने 45, 15च्या सरासरीने 50 प्लस अशा धावा येऊ शकतात. रिव्हर्स स्वीपचा फटका. एकच धाव. रवी वाघबारेने षटकार ठोकला. स्वप्नील मुकादमने षटकार ठोकला रिव्हर्सला. मागील मॅच मध्ये धावफलक पुढील 26. 4 बॉल 26 धावा. 2 बॉल शिल्लक तिसऱ्या ओव्हरचे. विशाल चांगली गोलंदाजी करतोय. विशाल मडवी अनुभवी घुटना टेकलाय परंतु शोधून काढले फिल्डरला. त्या ठिकाणी आहे फिल्डर. चांगला झेल कॅरी केलाय. राकेशने टिपला हा कॅच. चांगला झेल घेतला. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये आणि जबरदस्त कॅच. विशाल रावतेने कॅच घेतला. गोलंदाज देखील विशाल. हे पाहू शकता ऍक्शन रिप्ले. घुटना टेकून फटका इतका चांगला खेळला होता ना की टायमिंग कमी पडला, पॉवर कमी पडली. आणि बॉल फॉलो बघा कॅमेरामॅनचा, कौतुक करावं लागेल. न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. उत्तम आलाय. बघूया उत्तम कामगिरी करेल का या मॅच मध्ये. 7 बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे. 26 धावा 5 गडी बाद. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. पुढचा बॉल देखील शरीरावर भेद घेणारा. नक्की घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये. गॉगल होता मला वाटते आणि तेच पाहिलं तर इथे लेग बाईटची 1 धाव. ओव्हर झाल्या 3. 26 धावा 27 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. बॉलिंग मार्क वरती आलाय षटक क्रमांक 4. विशाल रावते मागील मॅचचा हिरो. एक धाव 28 धावा. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आपण रेडी राहायचं पुढच्या मॅच करता.
यानंतर अजिंक्य संघ इथे जो जिंकेल ना त्यांच्या विरुद्ध 2 हात करेल. एक वेगळा शेड्यूल आहे आणि सर्व अपडेट अगोदर देखील दिलेत. अठ्ठावीस धावा. आज सर्व संघ लवकर आल्यात हे फार बरं वाटते, कारण की आल्यानंतर कशी खेळपट्टी चालू आहे, कसं फील्ड करावी या गोष्टी निरीक्षण करणं गरजेचं आहे. इन टू द गॅप मधून मिसफील्डचा चौकार. बत्तीस धावा. जय महाकाल मालजीपाडा संघ मला वाटते या ठिकाणी उपस्थित राहिला आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक, आडव्या बॅटने खेळलाय, कोणताही संपर्क जाणवला नाही. निर्धाव चेंडू. आतापर्यंत 32 धावा, 3 बॉल, 5 विकेट गेलेत. ऑप्स्टमच्या बाहेर व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धाव येईल, धावपळक एक्स्ट्राने 33, 3.3 चेंडू, 3 बॉल शिल्लक आहेत. पुढचा अपडेट थोड्याच वेळात येईल तुमच्यापर्यंत. कशा प्रकारचा टॉस असेल. समोरच्या दिशेने खेळलाय, गॅप शोधलाय, मिड ऑफ आतमध्ये आहे म्हणूनच या ठिकाणी काय गॅप शोधलाय. 4 धावा. शेपट झाला जागेवर आणि त्यानंतर मिड ऑफला फक्त क्लिअर केलं. लॉंग ऑफचा फिल्डर नव्हता आणि तेच पाहिलं गेलं. 4 या धावसंख्येने धावपळक वेगाने पुढे येते. 4 बॉल, 37 धावा, 37. सन्मानजनक स्थितीमध्ये आता आलाय बॅटिंग करणारा संघ कान्हाई स्पोर्ट्स पाये. 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंगचे. पुन्हा एकदा क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न. चांगला कमबॅक विशाल रावते करतोय. 5वा बॉल, डॉट बॉल, 37 धावा, 5 गडी बाद. शेवटचा बॉल या पहिल्या इनिंगचा आणि तो चेंडू देखील डॉट. अशा प्रकारे विचार केला तर प्रथम फलंदाजी करत असताना कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाने 37 धावा केल्यात आणि 38 धावांचं आव्हान सोनिका माता मालोडी बी या संघासमोर ठेवले. जिंकायला आहेत 38 धावा. आवाज ऐकूया भावेशजी वणगा यांचा पुढील मॅच करता. दोन संगणकांना मी आवाज देतोय. एका बाजूला महाकाल मालजीपाडा आणि दुसऱ्या बाजूला ससूनगर संघाचा संगणक. नाणेफेक वेळ यायचा आहे. ससूनगर संघाचा संगणक तसेच जय महाकाल मालजीपाडा दोन्ही संघाचे संगणक नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. आपण बघताय श्रद्धांजली चषक 2025 हे सुंदर असं आयोजन बघायला मिळतं दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाच्या माध्यमातून. चोवीस चेंडू आणि 38 धावांची गरज जिंकण्यासाठी. 24 चेंडू 38 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना ससूनगर संघाचा कर्णधार
जय महाकाल मालजीपाडा संघाचा कर्णधार आलेला आहे. ससूनगर संघाचा कर्णधार प्लीज या. आमचा जर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच दखल घ्या. दत्तळी स्पोर्ट जुचंद्र आयोजित श्रद्धांजली चषक 2025 हे शानदार असं आयोजन आणि आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवशी काय अप्रतिम सामने बघायला मिळतात. कशा प्रकारे जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळता येईल याकडे मात्र आयोजन कमिटीने मात्र लक्ष दिलंय आणि प्रत्येक संघाला 5-5 षटक खेळण्यासाठी मिळत आहेत. ही चांगली बाब आहे. सेकंड मॅच जो आहे तो मात्र 4 षटकांचा होतोय. म्हणजेच की काय चांगला प्रयत्न खऱ्या अर्थाने बघायचं झालं तर मात्र अगदी आपल्या समोर गांधी तळाव बघू शकतोय. ससूनगर संघाचा कर्णधार प्लीज या. आमचा जर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चेंडू पुढवायचा आहे. तसेच आपण बघू शकतोय अगदी आपल्या उजव्या हातेवर जुचंद्रच्या कुशीमध्ये बसलेली आई चंडिका माता मंदिर आपण बघू शकतोय. सुंदर असं मंदिर बघायला मिळतं आणि हे मैदान आपल्याला बघायला मिळते ते म्हणजे नागेश काका क्रीडांगण जुचंद्रचं हे मैदान आपल्याला बघायला मिळतं. तर दोन्ही संघनायक आलेले आहेत. एका बाजूला जय महाकाल मालजीपाडा आणि दुसऱ्या बाजूला ससूनगर. या दरम्यान नाणेफेक करण्यासाठी आम्ही दीक्षित पाटील यांना मात्र आमंत्रण देतोय. दीक्षित पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. एका बाजूला टेल आहे आणि दुसऱ्या बाजूला हेड असं मात्र नामकरण दिलेलं आहे या टॉच साठी. सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाले. तुम्ही बघू शकता नाणेफेक जी आहे ती मात्र स्विंग केली गेली आहे आणि नाणेफेक जिंकले ती म्हणजे जय महाकाल मालजीपाडा संघाने. तर 5 षटकांचा सामना असेल. याकडे दोन्ही संघांनी लक्ष द्यायचं आहे. दोन्ही एकाच परिसरातील संघ त्यामुळे नक्कीच मजा येणार आहे. दोन्ही संघ एकाच परिसरातील बघायला मिळणार आहेत नेक्स्ट मॅच मध्ये. ससूनगर वर्सेस जय महाकाल मालजीपाडा या दरम्यान सामना बघायला मिळतोय. सलामीची जोडी रुपेश आणि हर्षद अशी सलामीची जोडी बघायला मिळते. तर पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक कोण घेऊन येतोय. अगदी गांधी तळावच्या एंड कडनं तर पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय म्हणजे मिस्टर अतुल सुरुंदा. एक अष्टपैलू खेळाडू बघायला मिळतोय. सध्याच्या घडीला वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये या खेळाडूची रँकिंग बघायची झाली तर ऑलराऊंडर म्हणजे 3ऱ्या ते 4थ्या क्रमांकावर हा खेळाडू मात्र बघायला मिळतोय. तोच गोलंदाज पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. दरम्यान पंचांचा इशारा आलाय. दोन्ही संघांना हार्दिक अशी शुभेच्छा. हो या पहिला चेंडू अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू बघायला मिळतोय आणि जातोय चेंडू निर्धास्त स्वरूपात. काय पहिला चेंडू बघायला मिळतोय. यस डेट चेंडू आहे. कदाचित फलंदाजाचं लक्ष नसेल त्यामुळे बघू शकतो आपण डेट घोषित केला या चेंडूला. काही हरकत नाही आहे. पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर अतुल सुरुंदा. पहिला चेंडू घेऊन जाईल. स्ट्रायकरकडे रुपेश बघायला मिळतोय. हो पहिला चेंडू अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू बघायला मिळतोय. चेंडू येतोय शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल क्षेत्ररक्षक तोपर्यंत एक धावची स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज रुपेश
आता मात्र स्ट्राईक एंडकडे फलंदाज हर्ष देतोय. जिंकण्यासाठी 38 धावांचं टार्गेट आहे. पॉवर प्लेचं षटक. पहिला चेंडू टाकून झाला 1 धाव. दुसरा चेंडू यामध्ये स्विच इट आणि लेग ब्रिपरच्या स्वरूपात हर्षद याला परतावं लागेल. पहिला हादरा बफला जातोय मिस्टर हर्षदच्या रूपाने. गॉन. तर पंचांची कुठल्याही प्रकारे उद्धत घालू नका याकडे लक्ष द्या. पंच सक्षम आहेत. पहिल्याच चेंडू येतोय डॉटच्या स्वरूपात. त्याच्यानंतर लेग ब्रिपरच्या स्वरूपात गडी बाद झालाय. फलंदाज हर्षद. नवीन फलंदाज मिस्टर विशाल रावते खेळण्यासाठी येईल. न्यूमॅन इन 1 डाऊन मध्ये त्याला थोडंसं प्राचान करण्यात आलंय. पहिली विकेट लवकर बाद झाले. हर्षदेच्या रूपाने. जिंकण्यासाठी 38 धावांचं टार्गेट आहे. पहिल्याच चेंडू गेलाय 1 धाव. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर लेग ब्रिपरच्या स्वरूपात गडी बाद झालाय तो म्हणजे हर्षद. अगदी स्विच चिट करण्यासाठी गेला होता आणि पंचांनी लगेच दर्शवलंय की हा लेग ब्रिपरच्या स्वरूपात आउट आहे. अगदी योग्य पद्धती गुडलँड स्पॉटवर चेंडू पडला होता आणि अगदी मधल्या स्टंपवर त्याला पकडलं गेलंय. यावेळी मात्र इनसाइड आउट चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. मात्र 1 बफले चेंडू कलेक्ट करतील का? येणारी नक्कीच वेळ बदलेल की काय असं मात्र दर्शवलं गेलंय. इथे मात्र बघा किती धावा पळून पूर्ण केल्यात. तर 3 धावा या पळून पूर्ण केल्या जात आहेत. अगदी चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. झेल मात्र अगदी त्यांच्या हाताला ब्रश होऊन चेंडू मात्र पडला गेलाय आणि तोपर्यंत 2-3 धावा या दोन्ही फलंदाजाने पळून पूर्ण केल्या जातात. फलंदाज रुपेश आणि विशाल रावते मार्फत 3 धावांची धावसंख्या पुढे सरकते. 4 अशी सुरुवात बघायला मिळते. थोडासा विचार विनिमय केला जातोय विशाल आणि रुपेश मार्फत की कशा प्रकारे पॉवर प्ले षटक खेळायचं आहे. यावेळी मात्र बॅटची एज घेतले. चेंडू बघा मागे ट्रॅव्हल झालाय. अगदी यष्टीच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत क्षेत्ररक्षक एक धाव मिळाली जाते. चेंडू कलेक्ट करेपर्यंत शॉट थर्डमॅनवरून क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला उचलतोय. तोपर्यंत 1 धाव पळून पूर्ण केली आहे. 5 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. काय कमालीची गोलंदाजी केली जाते गोलंदाज अतुल यांच्याकडनं. याला मात्र गॅप मध्ये चेंडूला खेळलं जात आहे. क्षेत्ररक्षक पाठला करतोय. नाही थांबणार चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार. येतोय चौकार रुपेशच्या बॅट मधनं. थँक यू डीजे. विशालाच्या बॅटमधनं आलाय फटका. या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ती म्हणजे 9 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. याला मात्र फुल टफ डिलिव्हरी. पंच लगेच नो बॉल असं घोषित करतायत. चेंडू मात्र किती धावा देऊन जातोय पंच इशारा आमच्यापर्यंत पोहोचवतील. तर चौकार बघायला मिळतोय. 4+1 म्हणजे 5 धावा आणि पुढचा चेंडू येतोय फ्रीट. अगदी आपण बघू शकतो रिप्ले मध्ये कशा प्रकारे चेंडू खेळला होता फलंदाजाने. फुल टफ डिलिव्हरी होती. अगदी कमरेच्या वर चेंडू बघायला मिळतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा फलंदाज विशाल रावते घेतोय. ससुरगर संघाचं आगमन झालंय. आपण करूया त्यांचं सहर्षाचं स्वागत. यावेळी मात्र फ्रीटचा चेंडू त्याला खेळलं जातंय वाईडिश मिडॉन क्षेत्रामध्ये. चेंडूला कलेक्ट करेल क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 धावा पडून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 16 या आकड्यावर. 1 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 1 गडी बाद 16 धावा.
तर जय महाकाल मालजीपाडा संघ निर्णय काय आहे? शतरक्षण स्वीकारले का? ओके, एक षटक संपलेला आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे 16 धावा. एक गडी बाद 16 धावा. आता मात्र 18 चेंडू मध्ये किती धावा पाहिजे आहेत? तर 22 धावा. 18 चेंडू 22 धावा जिंकण्यासाठी नंबर 2चं षटक घेऊन येतोय अगदी समालोचन कक्षेच्या समोरून, तो म्हणजे मिस्टर जितेंद्र. 18 चेंडू 22 धावांची गरज जिंकण्यासाठी. आता मात्र 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला खेळाडू लावू शकता. 30 सर्कल मध्ये बघू शकता तुम्ही शॉर्ट फाईन लेग, त्याच्यानंतर शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक बघू शकता, त्याच्यानंतर एक गलीमध्ये क्षेत्ररक्षक बघू शकतोय, त्याच्यानंतर एक फॉरवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक बघू शकतोय. ओ याला मात्र चेंडूला स्लाइस केलाय. चेंडू मात्र जाईल डीप थर्डमॅन रिजनला, नाही थांबणार चेंडू, निघून जाईल सीमा रेषा पार. चौकार. थँक डीजे. तर पहिल्या चेंडूवर अगदी चेंडूला मात्र दिशा दिली आणि बाकीचं काम आपण बघू शकतोय. चौकारापर्यंत चेंडू गेलाय. ओ याला मात्र इनसाइड आउटचा पटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर वरून, तोपर्यंत चेंडूला फील्ड करेल. तोपर्यंत 2 धावा. 2 धावांची धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 22 या आकड्यावर. कमालीची फलंदाजी आपल्याला बघायला मिळते हर्षद विशाल आणि रुपेश याच्या माध्यमातून. रुपेश पहिल्या सामन्यामध्ये अगदी भोपळाही न फोडका बाद झाला होता. त्याच्यानंतर मात्र या सामन्यामध्ये जिम्मेदारी खऱ्या अर्थाने त्याने स्वीकारले आणि तो आतापर्यंत बघायचं झालं तर मात्र 4 या धावसंख्येवर खेळतोय. ओ यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, फॉरवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, नाही करणार चुकी. लागतोय धक्का क्रमांक 2. थँक डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय, मिस्टर स्वराज्य दाखल होतोय. अजून एक अष्टपैलू खेळाडू मालुडिया संघाचा आपल्याला बघायला मिळू शकतोय. रिप्ले मध्ये बघू शकतो कशा प्रकारे हा झेल पकडला गेलाय. चांगला झेल पकडलाय 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाने. प्रशांत मात्रे पायगावचे उपसरपंच बघायला मिळतात, त्यांच्याकडनं मात्र हा झेल पकडला गेलाय. चांगला झेल त्यांनी कॅरी केलाय. यश मिळाले गोलंदाज जितेंद्र याला. 3ऱ्या चेंडूवर, पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला होता, त्याच्यानं मात्र कमबॅक केलंय. ओ यावेळेस मात्र दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट पहिल्यांदा फिरली जाते, त्याच्यानंतर चेंडू जो आहे तो थोडाफार लेट येतोय आणि त्याचं कारण म्हणजे अप्रतिम चेंडू अचूक टप्प्यावर चांगली गोलंदाजी केली जाते. 4था चेंडू जातोय डॉटच्या स्वरूपात. 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय मिस्टर जितेंद्र. ओ यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. पंच लगेच काय इशारा देतील तर वाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. लगेच वॉर्निंग देखील देण्यात आले, 1 बाउन्स अशी वॉर्निंग देखील देण्यात आले. तर अवंतर धावण्याची धावसंख्या पुढे सरकेल, ती म्हणजे 23 या आकड्यावर. जितेंद्र थोडाफार एक्स्ट्रा करण्याच्या नादामध्ये थोडासा मात्र आपण बघतोय स्वेअर चेंडू हाताळतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी मात्र
चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक आहेत मात्र अगदी त्यांच्या हाताला ब्रश होऊन चेंडू मात्र निघून जातोय, सीमा रेषा पार, येतोय षटकार. टँकडीचे या 6 धावाने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 29च्या आकड्यावर. पुन्हा एकदा बॅटची एज घेतले, झेलची संधी आली होती मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय की काय आणि षटकाची समाप्ती झाली. चांगला झेल पकडलाय, अगदी रिले झेल पकडला गेलाय. एक क्षेत्ररक्षक हातून सुटलाय आणि दुसरा क्षेत्ररक्षक त्या चेंडूला मात्र झेलच्या स्वरूपात गडी बाद करतोय. रिले झेल, चांगला झेल पकडला जातोय. तर नवीन फलंदाज दाखल होतोय मिस्टर खुशाल दाखल होतोय. त्यांच्या माहितीसाठी धावसंख्या आहे ती म्हणजे 3 बाद 29 धावा. अजून किती धावांची गरज असेल? 12 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. नंबर 3चं षटक घेऊन येतोय मिस्टर विकी येतोय. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज असं समीकरण बघायला मिळतं. हवा देखील आपण बघू शकतोय उजव्या हाताच्या फलंदाजासाठी वाहते, कारण आपण बघू शकतोय दोन्ही एंडने खेळण्याची मात्र संधी दिली जाते. कवचितच दोन्ही एंडने खेळण्याची मात्र संधी आपण बघू शकतोय मिळाली जाते. मात्र या स्पर्धेमध्ये एक चांगला प्रयत्न केलाय विकेश खरपडे याचा पहिला चेंडू. चेंडू मात्र इनसाइड आउट चेंडूला खेळले जातोय. चेंडू नाही थांबणार, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल चौकाराकरिता. पाच बजे थँक डीचे या चौकानीची धावसंख्या बघू शकतो 33 या धावसंख्येवर पोहोचली. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय कशा प्रकारे या चेंडूला खेळलं होतं. सुंदर चेंडू बघायला मिळतोय, अप्रतिम चेंडू बघायला मिळतोय. यामध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेलाय. स्वतः गोलंदाज चेंडूला कॅरी करतोय आणि गडी बाद करतोय. लागतोय धक्का क्रमांक 4. थँक डीसे नवीन फलंदाज विघ्नेश येतोय खेळण्यासाठी. तर विकेश दुसऱ्या चेंडूवर गडी बाद करतोय. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार ठोकलं त्याच्या
विरुद्ध आलाय, त्याच्यानंतर मात्र कमबॅक केलंय गोलंदाजाने. ओ यावेळेस मात्र चेंडूला फक्त स्लाइस केलाय. या चेंडू मात्र पॉइंट आणि गलीच्या मधून निघून जातोय, सीमा रेषा पार, येतोय चौकार. थँक यू डीसी. तर 1 धावेची गरज असेल जिंकण्यासाठी. विघ्नेश आल्या मात्र आपला चौकारीची अकाउंट ओपन केले जाते त्यांच्या मार्फत. 1 धावेची गरज असेल जिंकण्यासाठी. हो यावेळी मात्र आडव्या बॅटचा वापर केला होता फलंदाजाने. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये, जातोय चेंडू निर्धाव स्वरूपात. चांगला चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या अजून धावा या हव्या पाहिजे होत्या, कारण इथे मात्र आपण बघू शकतोय 50 धावा 60 धावा देखील 4 षटकामध्ये चेस होतात, म्हणजे जास्तीत जास्त धावा बनण्याचा प्रयत्न व्हायला हवा. याच मात्र हलक्या रीतीने चेंडूला केले जाते. चेंडू मात्र कव्हर पॉइंटला जातोय, शतरक्षक येतोय आणि तोपर्यंत 1 धाव विजयी 1 धाव इथे पूर्ण केली जाते. आणि अशा प्रकारे या स्पर्धेमधून परतीचा प्रवास करावा लागतोय, तो म्हणजे पायी. या संघाला येणाऱ्या स्पर्धेमध्ये तुम्ही चांगला परफॉर्मन्स दाखवा, तुम्ही तुमचा खेळ चांगला करा, सुधारणा करा, प्रॅक्टिसवर जास्तीत जास्त लक्ष द्या, हेच आम्ही तुम्हाला मात्र सांगू शकतोय. नेक्स्ट मॅच एका बाजूला जय महाकाल मालजीपाडा आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे तो म्हणजे ससुनवगर संघ बघायला मिळेल. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला जातोय मिस्टर विघ्नेश, ज्याने 3 विकेट घेतले आणि 2 धावा खर्च केल्या आणि 1 ओव्हर ज्याच्या माध्यमातून हाताळली गेली आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तो म्हणजे विघ्नेश. मी विनंती करतोय विघ्नेश यांनी यायचं आहे मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी, ज्याने 1 षटक हाताळलं, 2 धावा खर्च केल्या आणि 3 गडी